आणि आता रत्नागिरीतून पालघरमध्ये जाणार आहोत। पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। समुद्र आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलाय। पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। हवामान विभागाने सर्वांना सतर्कतेच्या सूचना सुद्धा केलेल्या आहेत। तर पालघरमध्ये आपण पाहतोय मुसळधार पावसाचा अलर्ट हवामान विभागाने जारी केलेला आहे। समुद्र तसंच नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। मुसळधार पावसाचा अलर्ट असल्यामुळे सर्वांनी सतर्क राहावं अशा सूचना हवामान खात्याने केलेल्या आहेत। पालघरकरांना सतर्क राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत। समुद्रामध्ये मोठ्या लाटा उसळू शकतात आणि या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। दरम्यान आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय समुद्रामधील भरती ओहोटीचा परिणाम होऊ शकतो। लाटांच्या उंचीचं प्रमाण वाढू शकतं आणि त्यामुळे पाणी गावांमध्ये शिरू शकतं। सागरी मंडळाकडून पालघरमधील नदीकाठच्या गावांना सुद्धा इशारा देण्यात आलाय। भरतीच्या वेळी समुद्रावर जाणं टाळावं असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी। पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। समुद्र तसंच नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत।